नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल. आपल्यासोबत कळंब तालुक्यातील रांजणी येथे पंचायत समितीच्या वतीने जनता दरबार उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या जनता दरबाराच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती प्राचार्या राजश्री वरपे होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी, शाळा, उपआरोग्य केंद्र, शेतरस्ते, महावितरण तसेच विविध विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव कोकणी, पंचायत समिती उपसभापती प्रणिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ शितोळे, पंचायत समिती सदस्य योगेश्वरी पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी मनीषा सुकाळे, विस्तार अधिकारी साळुंखे तसेच आरोग्य विभाग, कृषी विभाग, महावितरण आणि इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी 7 गावांच्या पंचायत समिती गणातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये सरपंच राजाभाऊ आगरकर, उपसरपंच अन्सार शेख, फेरोज पठाण, तंटामुक्त अध्यक्ष मतीन पटेल, माजी सभापती दत्तात्रय साळुंखे, लक्ष्मण देशमुख, प्रवीण चव्हाण, प्रल्हाद गोरे, वाहिद शेख, पत्रकार ताहिर पटेल, गणेश पवार, बद्री धुळे, विकास गिराम तसेच ताडगाव, लासरा, जायफळ, वाकडी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांचे तातडीने निराकरण व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल. धन्यवाद. एका बाजूने आजचा दिवस जयंती साजरी करण्यासारखा असं मनातून नाही, परंतु ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. एक असा आवाज या महाराष्ट्रामध्ये दरवळत होता किंवा आवाज घुमत होता. असा कामाचा वादा अजितदादा आपल्यामध्ये आज हयात नाही, याचं दुःख प्रत्येक समाज बांधवांना आहे. प्रेम करतो कारण तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं नाही. आम्ही स्वतःहून तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आदरणीय राणादादा आणि अर्चनाताई यांच्या आदेशाने आलेलो आहोत. हा जनता दरबार सुरुवात होत असताना आज कळंब तालुक्यातला शेवटच्या गणातला आपला जनता दरबार असेल. म्हणजे हा माझी संख्या कदाचित चुकली असेल, हा 15वा जनता दरबार आपला असेल. कारण ज्यावेळेस 16वा जनता दरबार होईल त्यावेळेस आम्ही सर्व गण पूर्ण केलेली असेल. गेल्या फेब्रुवारीमध्ये आम्ही पदाधिकारी झालो आणि पदाधिकारी झाल्यानंतर मार्चमध्ये आमच्या निवडी झाल्या. मार्चमध्ये आम्ही पदावरती आलो आणि आदरणीय राणादादांनी सर्व आम्हा पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि विचारलं की तुमच्या भागामध्ये, तुमच्या गणामध्ये, तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये काही समस्या आहेत का. त्यावेळी आमचा 1 महिना तर याच्यातच गेला की हार तुरे सत्कार, आम्हाला शुभेच्छा देणं, आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, आमचा उत्साह, याच्यामध्ये आम्ही लोकांच्या समस्येकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असेल हे मान्य करतो. त्यावेळी अनेक लोकांनी आम्हाला फक्त हार तुरे आणि सत्कार घालून स्वागत केलं, परंतु त्या गावातील, त्या भागातील, त्या गणातील, त्या गटातील समस्या आमच्यापर्यंत आल्या नाही. आणि आम्ही दादांना प्रांजळपणे सांगितलं की लोकांनी आमच्यापर्यंत आतापर्यंत समस्या सांगितलेल्या नाही. मग जाऊन घेऊयात. जरी तुमच्या काही अडचणी असेल तर त्या प्रश्नाचं झाल्यानंतर एकानंतर फक्त एक जण बोला एवढी विनंती करते मी आपल्याला. सर्वात प्रथम आपण गाव घेऊयात घारगाव. घारगावातील अंगणवाडी विषयी काही समस्या असेल तर त्या सांगा. गेल्या वर्षी पण टाकलेलं आणि आता पण एक निर्माणाखाली गट ओपन केलेलं आहे. दुसरी काय अडचण जायफळची जलजीवनमध्ये प्रोत्साहित आहे, पण आणखी काही मंजूर वगैरे आली नाही, तसं आम्ही पाठवलेलं आहे. ताळगाव किती अंगण आपल्याला काय
पाहिजे एवढं तरी सांगता आलं पाहिजे. माझं वैयक्तिक सांगता येईल. माझं मी मुलंपट वस्तीवरली अंगणवाडी जाण्या येण्याची तर फक्त गावात एकदा जायला थोडीशी अडचण आहे. म्हणजे रस्ता नाही आहे बरोबर आणि लाईटची एक सुविधा नाही. बाकी सगळं पाणी वगैरे. लाईट जितक्या अंगणवाडीला नाही आहे तर लाईट जेवढे लाईट कनेक्शन देऊन द्या त्याला. पत्रच काढायचं सरसकट पूर्ण तालुक्यात तसंच काढायला लागतं. सुकाळ मॅडमला सांगून सोलर आहे 15 चलत नाही. सुविधा भरपूर आहेत सगळ्या. जनता दबा पडला की काढायचं आधी काय जोडून दिलं नाही. आणि जनता दबा विषय